नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. नाशिक महानगरपालिकेकडून मेकॅनिकलच्या असिस्टंट इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनियर या पदासाठी वॅकन्सी आलेल्या होत्या. याचे फॉर्म भरून बराच दिवस झालेला आहे, मध्ये बराच काळ लोटला गेलेला आहे. हा व्हिडिओ खूप दिवसापासून बनवायचा होता, परंतु तो राहून गेला. तर याच्यामध्ये मी तुम्हाला त्यांचा सिलेबस सांगणार आहे. त्यांनी कुठलाही अधिकृत सिलेबस दिलेला नाही. मग याच्यासाठी मी आधार घेतलेला आहे की विविध मनपामध्ये ज्या काही परीक्षा झालेल्या होत्या त्याच्यामध्ये स्पेसिफिक ही परीक्षा टीसीएस घेते, म्हणून ज्या ज्या काही मनपामध्ये टीसीएसने परीक्षा घेतलेली होती तर त्यांचा अधिकृत अभ्यासक्रम काय, त्यांच्या प्रश्नपत्रिकांचा आपण प्रॉपर अनालिसिस जे आहे तर ते इथं केलेलं आहे मित्रांनो. तर त्यावरूनच मी संपूर्ण हा जो सिलेबस आहे तर तो मी तुम्हाला सांगणार आहे. याच्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अशा दोघांचा जो आहे तर तो समावेश असणार आहे. सर्व विषयांचा डिटेल म्हणजे पॉइंट सह तुम्हाला सर्व काही जे आहे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. आणि या नाशिक मनपाच्या मेकॅनिकलसाठी याच अभ्यासक्रमावर आधारित आपण एक ऑनलाईन टेस्ट सिरीज बनवलेली. परीक्षेच्या तारखा कोणत्याही क्षणाला जे आहेत तर त्या आता डिक्लेअर होऊ शकतात. त्याच्यासाठी 99 रुपयामध्ये तुम्हाला ह्या संपूर्ण टेस्ट सिरीज पाहायला मिळणार आहे. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या टेस्ट सिरीजला एनरोल करू शकता. आता बघा, जर आपण एक्झाम पॅटर्न पाहायला गेलो मेकॅनिकलचा तर लक्षात घ्या, याच्यामध्ये मराठीचे 15 प्रश्न, इंग्रजीचे 15 प्रश्न आणि जीकेचे 20 प्रश्न आणि इथं संबंधित विषय म्हणजे जो आपला टेक्निकलचा आहे तर तो 50. म्हणजे जर तुम्ही इथं वर्गीकरण पाहिलं तर 50-50% आहे. म्हणजे आपल्याला दोघांना सारखं घेऊन चालणार आहे, दोघांना सारखा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे. दर्जा पदवी लेवलचा आहे म्हणजे त्या पद्धतीनेच असणार आहे. आणि परीक्षा ही टीसीएस कडून घेतली जाणार आहे. टीसीएसचा पॅटर्न असणार आहे. 100 प्रश्न असतील, 200 गुण 2 तास. पण मी तुम्हाला सांगतो हा पॅटर्न असा नाही राहणार, ग्रुप वाईज टायमिंग नुसार होणार आहे. तो मी तुम्हाला येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये सांगेलच किंवा त्यांची अधिकृत घोषणा होईलच. ग्रुप वाईज टायमिंग नुसारच त्यांचा काहीतरी येईल. लक्षात घ्या, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी हा कशाचा होता, सहाय्यक अभियंता, हा एक कनिष्ठ अभियंता सारखाच आहे. फक्त इथं दर्जा पदविका आणि पदवी थोडासा ठेवलेला, पण काही फरक पडत नाही मित्रांनो. तो दर्जा त्यांचा सारखाच असतो विचारण्याचा. ते काय असं विचार करून काढत नाही की याचे प्रश्न डिप्लोमाच्या पुस्तकातून काढू आणि याची डिग्रीचे, तसे काढत नाही. सारखेच प्रश्न काढतात. काही प्रश्न याच्यात टाकतील, काही प्रश्न त्याच्यात टाकतील. बघा, माध्यम मराठी आणि इंग्रजी. लक्षात घ्या, माध्यम कोशासाठी फक्त हा जो जीकेचा सेक्शन आहे ना याचे प्रश्न मराठी आणि इंग्लिश मध्ये उपलब्ध राहतील. मराठीचे मराठीमध्ये, इंग्रजीचे इंग्रजीमध्ये आणि हा जो टेक्निकलचा आहे हे पूर्णपणे इंग्लिश मध्ये अवेलेबल राहणार आहे तुमच्यासाठी. आता एक एक विषयाला मी सुरुवात करतो, त्याच्यामध्ये काय महत्वाचे घटक असतील ते पण सांगतो. सगळ्यात आधी मराठी. मराठीवर आपल्याला किती विचारले जाणार आहे, 15 प्रश्न आणि 30 गुणांचा पॅटर्न असणार आहे. 30 गुण आणि याच्यामध्ये हा सगळ्यात स्कोरिंग सब्जेक्ट आहे बरं का. याच्यामध्ये बघा, जीके मध्ये थोडा गोळ होऊ शकतो, इंग्लिश काहींचं कमजोर असतं, टेक्निकलचं. पण मराठीमध्ये तुम्ही सगळ्यात जास्त स्कोर करू शकतात. या 15 पैकी तुम्ही 13 ते 14 प्रश्न हमखास सोडवले पाहिजे. याच्यामध्ये तुमची चूक नाही झाली पाहिजे. जर तुम्ही मराठीमध्ये खूप चांगलं काम केलं ना तर तुम्हाला स्कोरला खूप फायदा होऊन जातो. मराठीमध्ये सगळ्यात आधी व्याकरणावर जास्त प्रश्न विचार, व्याकरण. त्याच्यानंतर वोकॅब, याचा भर जो आहे ना म्हणजे इंग्लिश आणि दोघांचा वोकॅबवर जास्त भर असतो, शब्दसंग्रहावर भर असतो. त्याच्यानंतर म्हणी, वाक्यप्रचार आणि त्यांचा अर्थ. चौथा, उतार्यावरील प्रश्न. आता या उतार्यावर काय असतं माहितीये का, 3 ते 5 प्रश्न असतात. 3 ते 5 प्रश्न. जिथे 25 प्रश्नांचं फॉर्मॅट असतो ना तिथे शक्यतो 5 येतात, परंतु इथे मोस्ट प्रोबेबली प्रश्न जे आहे ना 3च येतील. एखादा छोटा उतार असेल आणि त्याच्यावर 3 असतील. त्याच्यानंतर वाक्य पृथक्करण आणि त्यांचा प्रकार. आता हे नेमकं काय आहे मी तुम्हाला डायरेक्टली एक्झाम देऊन सांगतो. बघा, मराठीमध्ये 60 ते 70% प्रश्न फक्त वोकॅबवर येतात, शब्दसंग्रहावर येतात, याच्यावर जास्त भर असतो. बघा, याच्यामध्ये समानार्थी शब्द, मग त्याच्यामध्ये सिंपल समानार्थी शब्द असतात, एवढे काही अवघड नसतात. जसं की बघा, सूर्याचा, पाणी, मृत्यू, प्रेम, चिंता, सत्य, आकाश, कष्ट यांसारखे शब्द जे आहेत तर ते विचारले जातात. आता हे शब्द पण मी मनाने नाही घेतले बरं का मित्रांनो, हे पण टीसीएसने मागे जे काही विचारले त्याच्यासाठी. बघा, आपलं एक पुस्तक पण आहे, त्याच्यामध्ये टीसीएसच्या प्रश्नपत्रिका आहेत. मग मी या पुस्तकात अनालिसिस केलं की अरे टीसीएसचे काय काय विचारले जातात आणि हेच मी तुम्हाला इथं जे आहे तर ते दाखवलेलं आहे. म्हणजे याच्यामधनच जे आहे तर ते आपण घेतलेले, कारण की याच्यामध्ये टीसीएसच्या प्रश्नपत्रिका आपण कव्हर केलेल्या आहे. बघा, विरुद्धार्थी शब्द. सुगम, खरेदी, अनुरक्ती, नवे, प्रकाश, कठोर, शीतल, गरीब, सकाळ सोपे असतात. मराठी भाषा आपण स्वतः बोलतो म्हणून ती आपल्याला सोपीच वाटते. त्याच्यात तर म्हणी असतात की बघा, पत्तीसी रंगवणे म्हणजे काय, जोराने थोबाडीत मारणे. काखेत कस आणि गावाला वळसा. बघा, उंटावरून शेळे आखणे. सोप्या म्हणी असतात. जर तुम्ही वाक्य वाचलं ना तरी तुम्हाला येतं. आणि जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने प्रश्न सॉल्व्ह करून घेतले, फॉर एक्झाम्पल जसे याच्यात 4600 प्रश्न, मराठीचे जेवढे प्रश्न असतील तुम्ही जर सॉल्व्ह केले ना तुम्हाला दिसेल की वोकॅब वगैरे काही एवढं अवघड नाही. एकदा जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर ते तुम्हाला सिंपल जातं. वाक्प्रचारावर प्रश्न असतात. शब्दसमूहाबद्दल एक शब्द ज्याच्यामध्ये फारच दुर्मिळ, पुष्कळ काळाने येणारी संधी, ज्याला काय म्हणतो आपण कपिला षष्टीचा योग विचारलं जातं. कपिला षष्टीचा योग म्हणजे काय, अचूक शब्द ओळखणे, दिलेल्या योग्य पर्यायातून शब्द निवडणे. जसं अनपेक्षित या शब्दाचा ययाचित म्हणजे अचूक शब्द ओळखावा लागतो.
तर हे सगळे वोकॅब मध्ये विचारले जातात मराठीमध्ये. आता तुम्ही काय करा, याची पीडीएफ जी आहे तर ती मी तुम्हाला शेअर करून देईल कमेंटमध्ये. मला फक्त पीडीएफ टाईप करा आणि याची जी आता जी मी शिकवतोय आणि हे प्रिंट काढून ठेवा, स्वतः जवळ ठेवा आणि अभ्यास करताना फायदा होईल त्याचा. बघा, दुसरं मराठी व्याकरण. मराठी व्याकरणावर 2 असे घटक आहेत ना की ज्यांच्यावरच बऱ्यापैकी प्रश्न येतात, बाकी याच्यावर येत नाही. तर तो म्हणजे समास आणि प्रयोग. समास आणि प्रयोग हे VIMP करा याला डायरेक्ट, कारण की यांच्यावरच प्रश्न येतो व्याकरणाचा आला तर शक्यतो जास्त गोष्टींवर येत नाही. मग याच्यामध्ये समास बघा, द्विगु समास आहे, बहुरूपी समास आहे, अव्ययीभाव समास आहे. आता तुम्ही म्हणाल सर हे फर्स्ट टाइम नाव ऐकतो, म्हणजे टेक्निकलची मुलं आहेत, त्यांनी मराठी व्याकरण केलेलंच असेल. कर्तरी आहे, कर्मणी आहे. पण हे जे 2 चॅप्टर्स आहेत ना, हे जर तुम्ही व्यवस्थित केले ना तरी तुम्हाला मराठीमध्ये चांगले गुण येतील. बाकीचे पण तुम्ही वाचू शकता, जसे की उपसर्ग प्रत्यय, वाक्यांचे प्रकार, वचन काळ, वाक्यरचना, हे वाक्यांच्या प्रकारावर पण येतात. पण मेन तुम्हाला काय सांगेल, समास आणि प्रयोग हे तुम्ही अत्यंत प्रॉपर पद्धतीने करून गेलं पाहिजे. उतार्यावर प्रश्न असतात, उतार्यावर 3 ते 5 प्रश्न असतात आणि हे सोपे असतात मित्रांनो. उतार्याला काही प्रॅक्टिस करण्याची गरज पडत नाही. तुम्ही नॉर्मल वाचलं तरी तुम्हाला उत्तर येऊन लागतं. म्हणजे जर मी एक प्रॉपर अनालिसिस केलं, असं दिसतं की शब्दसंग्रहावर 60 ते 70% प्रश्न येतात, व्याकरणावर 30 ते 40% प्रश्न असतात, वाक्यरचनावर अत्यंत अल्प असतात. हे लक्षात घ्या. बघा, व्याकरणावर समास आणि प्रयोग यांच्यावर हमखास प्रश्न असतो, हे लक्षात घ्या. ओके, आता पुढचा जो विषय आहे तो आहे इंग्लिशचा. इंग्लिशवर पण 15 प्रश्न आहेत आणि 30 गुणांसाठी इथं विचारला जातो. याच्यामध्ये महत्वाचं जे आहे ना तर ते ग्रामर हे आहे, पण ग्रामर जास्त काहीच विचारलं जात नाही. म्हणजे इंग्लिशमध्ये लय ग्रामरचे टॉपिक आहेत, पण टीसीएस जास्त ग्रामरला हात नाही लावत. टीसीएसचा फेवरेट काय माहिती का, आहे फेवरेट वोकॅब्युलरी. वोकॅब्युलरी जास्त स्टेट सेंटेन्स स्ट्रक्चर हे फार महत्वाचं असतं, याच्यावर पण येतं. सेंटेन्स अरेंजमेंट याच्यावर येतं. उतारा, त्याच्यानंतर इडियम अँड फ्रेजेस यांच्यावर प्रश्न असतात. आता मी तुम्हाला 1 बाय 1 करून सांगतो. बघा, सगळ्यात आधी वोकॅब, सर्वात महत्वाचा भाग. वोकॅबमध्ये काय काय विचारलं जातं बघा, सिनोनिम्स, अँटोनिम्स, इडियम अँड फ्रेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूशन आणि स्पेलिंग चेक, अशा पद्धतीने. आणि जे आहेत तर ते जास्त अवघड सिनोनिम्स असतात, अँटोनिम्स असतात. याच्यासाठी जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने केलं काम तरी तुमचं होऊन जाईल. ओके, पुढे इंग्लिश ग्रामर मध्ये सगळ्यात जास्त महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे आर्टिकलचा. मित्रांनो, IMP करा. याच्यावरच प्रश्न शक्यतो जास्त येतात. म्हणजे 1-2 प्रश्न यांच्यावर असतात. आर्टिकल ए अँड द कुठे वापरायचा, कुठे नाही वापरायचा, ओमिशन काय, हे सगळे नियम. त्याच्यानंतर टेन्सवर पण येतो, प्रिपोजिशन हे पण जास्त येतात. टेन्सवर फार कमी वेळा येतो. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, ऍक्टिव्ह वॉइस, पॅसिव्ह वॉइस, एरर स्पॉटिंग वर येतो. त्याच्यानंतर TCSचा एक फेवरेट टॉपिक आहे तो म्हणजे काय, पॅराजंबलचा. पॅराजंबलचा एक हे असतं, लक्षात घ्या. आणि क्लोज टेस्ट पण असते कधी कधी, क्लोज टेस्ट. आता एक क्लोज टेस्ट नावाचा प्रकार काय असतो माहितीये का, एक पॅसेज दिलेला असतो आणि या पॅसेज मध्ये 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 जागा रिक्त असतात आणि तिथं ए आणि इथं बी, मग ते शब्द तुम्हाला भरायचे असतात. ते खाली ऑप्शन दिलेले असतात, त्याला क्लोज टेस्ट वगैरे म्हणतात. तर हो, तो असे देखील प्रश्न येतात आणि ते सिंपल प्रश्न असतात. म्हणजे तुम्ही जर वाचले ना तर तुम्हाला समजून जातं. पॅराजंबल हा एक महत्वाचा असतो. पॅराजंबल मध्ये काही सेंटेन्स दिलेले असतात, समजा 4 सेंटेन्स दिलेले आहेत, तर यांचा क्रम आपल्याला लावायचा असतो. 4 वेगवेगळी सेंटेन्सेस आपल्याला दिलेले असतात, तर त्यांचा आपल्याला क्रम लावायचा असतो. त्याच्यानंतर कॉम्प्रिहेन्शन मध्ये 3 ते 5 प्रश्न विचारले जातात. याच्यामध्ये पण सगळ्यात महत्वाचा पार्ट जो असतो तर तुमचा वोकॅबचा असतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये सेंटेन्स स्ट्रक्चर हा पण एक महत्वाचा घटक ठरून जातो. पुढचं जीके जीएस जर पाहिलं, जीके जीएस मध्ये अनेक घटकांवर प्रश्न येतो. मी तुम्हाला डायरेक्टली घटक सांगतो. बघा, सगळ्यात आधी भूगोलावर प्रश्न येतात. याच्यामध्ये महाराष्ट्राचा आणि भारताचा हे दोन्ही भूगोल येतात, परंतु शक्यतो याच्या जगाचा भूगोल नाही विचारला जात बरं का. जगाचा जो भूगोल आहे त्याच्यावर प्रश्न नाहीत, कारण की तो थोडा मोठा सिलेबस होऊन जातो. बघा, भूगोलावर सगळ्यात महत्वाचा जे आहे नदी प्रणालीवर प्रश्न येतात. याच्यामध्ये कोणत्या नदीचा उगम कुठून होतो, त्याच्या उपनद्या कोण आहेत, कोणत्या दिशेने येतात, तर याच्यावर प्रश्न असतो भारत आणि महाराष्ट्र दोघांवर. त्याच्यानंतर जिल्हा विशेष. आता बघा, नवी मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात प्रश्न होता, कारण की मी नवी मुंबईच्या प्रश्नपत्रिकांचा थोडा आधार घेतला होता. आता तुम्हाला काय असेल माहितीये का, नाशिक मनपाविषयी काही प्रश्न असतील, नाशिक पूर्ण जिल्ह्याविषयी, म्हणजे नाशिक जिल्ह्याविषयी, नाशिक मनपाविषयी तुम्हाला प्रश्न येतील. आता मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, ज्या दिवशी तुमची एक्झाम डेट अनाऊन्स होईल, समजा काही दिवस बाकी असतील, तर त्यावेळी तुमच्यासाठी नाशिक जिल्ह्यावर स्पेशल सेशन तुमच्यासाठी अवेलेबल करण्यात येईल. म्हणजे नाशिक जिल्ह्याविषयी पूर्ण माहिती, तालुके वगैरे सगळं. म्हणजे एक्झाम मध्ये जर नाशिक जिल्हा स्पेसिफिक माहिती विचारली तर तुमचा तिथं गुण जायला नको, तर ती सगळी माहिती तुम्हाला अवेलेबल करून देण्यात येईल या चॅनलवर. पुढे राष्ट्रीय उद्यान व अभयारण्य, हवामान आणि मृदा यांच्यावर प्रश्न पाहायला मिळतात. पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे इतिहास. आता या इतिहासामध्ये ते मित्रांनो आधुनिक चावर जास्त भर असतो, पण कधी कधी ते प्राचीन आणि मध्ययुगीन विचारू शकतात. पण आता जर तुमच्याकडे कमी वेळ असेल ना, मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की तुम्ही फक्त आधुनिक करा. त्याच्यामध्ये पण महाराष्ट्रातील जे समाज सुधारक आहे फुले शाहू आंबेडकर या तिघांवर जबरदस्त प्रश्न येतात. ओके, समाज सुधारक. त्याच्यानंतर स्वातंत्र्य लढ्यावर प्रश्न येतात, जसं की छोडो भारत, सविनय कायदेभंग यांच्यावर प्रश्न येतात. आणि वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत, उदाहरणार्थ ब्राह्मो समाज आहे, प्रार्थना समाज आहे, यांच्यावर प्रश्न येतात. पुढे भारतीय राज्यघटना आणि पॉलिटी
याच्यामध्ये बघा मूलभूत हक्क, कर्तव्य, स्थानिक स्वराज्य संस्था, महत्वाची पदे, याच्यामध्ये राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या अधिकारावर प्रश्न असतो. चालू घडामोडीमध्ये बघा क्रीडा घडामोडीवर प्रश्न असतो. ऑलिम्पिक, क्रिकेट, वर्ल्ड कप, राष्ट्रीय खेळ, महत्वाचे पुरस्कार, क्रीडा संबंधित, महत्वाच्या सरकारी योजना, वेगवेगळ्या व्यक्तींची नेमणूक आणि पुरस्कार, हे जे काही टॉपिक असतात तर यांच्यावर सगळ्यात जास्त प्रश्न तुम्हाला इथं पाहायला मिळतात. ओके, विज्ञानावर पण काही असतात, पण विज्ञानावरचे प्रश्नांचं प्रमाण आहे ना खूप कमी असतं. म्हणजे विज्ञानाचा आला जरी तर तो जीवनसत्वांवर येतो किंवा आजारांवर येतो, की हा आजार कोणत्या डासांच्या चावण्यामुळे होतो किंवा या जीवनसत्वाची कमतरतामुळे कोणता आजार होतो, तर त्यांच्यावर हा प्रश्न असतो. आता रिझनिंग आपल्याला दिलेलं नाही आहे. ओके, रिझनिंगचा पार्ट आपल्याला नाही आहे इथं, हे लक्षात घ्या. आता पुढे टेक्निकलचा सिलेबस असणार आहे. नवी मुंबईने नुकताच हा टेक्निकलचा सिलेबस मेकॅनिकल साठी घोषित केलेला आहे. त्यांनी तिथं 13 विषय विचारलेले आहेत, ज्याच्यामध्ये बघा इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, मेकॅनिक्स ऑफ मटेरियल, थिअरी ऑफ मशीन, व्हायब्रेशन्स, मशीन डिझाइन, फ्लुइड मेकॅनिक्स, हीट ट्रान्सफर, थर्मोडायनामिक, इंजिनिअरिंग मटेरियल, मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी, मेट्रोलॉजी अँड इन्स्पेक्शन, मशीन अँड मशीन टूल ऑपरेशन्स अँड इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, असे 13 घटक तुम्हाला इथं विचारलेले आहेत. आता या 13 घटकांमध्ये वेगवेगळे विचार, फॉर एक्झाम्पल थर्मोडायनामिक्स आणि हीट ट्रान्सफर मध्ये महत्वाचे घटक जर पाहिले बघा, सिस्टीम टाइप, ओपन, क्लोज, आयसोलेटेड, कॉम्प्लेक्स, यांच्यावर प्रश्न विचारलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर थर्मोडायनामिक प्रोसेसेस, आयसोथर्मल, आयसोकोरिक आणि पॉलिट्रॉपिक यांच्यावर प्रश्न आहेत. त्याच्यानंतर लॉ ऑफ रेडिएशन यांच्यावर प्रश्न आहेत. एंट्रोपी ऑफ द युनिव्हर्स यांच्यावर प्रश्न, हीट ट्रान्सफर इन फिल्ड्स बघा यांच्यावर हा प्रश्न. हे महत्वाचे टॉपिक मी तुम्हाला सांगितले. आता त्याच्यानंतर इंजिनिअरिंग मटेरियल्स अँड मेटलर्जी मध्ये लक्षात घ्या, फेज डायग्राम, बायनरी, आयन कार्बन, आयन फेजेस, सरफेस हार्डनिंग प्रोसेसेस यांच्यावर प्रश्न. थिअरी ऑफ मशीन, टॉम आणि मशीन डिझाइन, याच्यामध्ये बघा थिअरी ऑफ फेल्युअर्स यांच्यावर आहेत. म्हणजे ह्या तुम्ही काय करा, हे पूर्ण पीडीएफ जे आहे मी तुम्हाला शेअर करतो, तुम्ही डायरेक्ट ही व्यवस्थित पद्धतीने वाचून घ्या. बघा पुढचं आहे फ्लुइड मेकॅनिक्स, मॅन्युफॅक्चरिंग अँड इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, महत्वाचे टॉपिक बघा. हे सगळ्या काही गोष्टी तुमच्यासाठी इथं दिलेल्या आहेत. नॉन टेक्निकल साठी मित्रांनो मी जे तुम्हाला टॉपिक सांगितले तर ते सगळे टॉपिक तुमची व्यवस्थित पद्धतीने प्रश्नांच्या स्वरूपात स्पष्टीकरण दिलेलं इथं. हे जर प्रश्न तुम्ही व्यवस्थित सोडवले ना, बऱ्यापैकी तुमचं मराठी, इंग्रजी, जीकेचा भाग जो आहे तो कव्हर होऊन जाईल. आणि हे पुस्तक आतापर्यंत अवेलेबल नव्हतं, आउट ऑफ स्टॉक पण झालं होतं, कारण की खूप साऱ्या विद्यार्थ्यांची मागणी होती. आता देखील लिमिटेड स्टॉकच आलेला आहे, म्हणून जे काही उमेदवारांनी फॉर्म भरला असेल, तयारी करत असतील तर ते आपल्या नाशिक इथं सेंटरला येऊन हे पुस्तक जे आहे तर ते परचेस करू शकतात. आणि याच्यासाठी आपला जो ऍड्रेस आहे तो म्हणजे इग्नाइट अकॅडमी, उपाध्ये क्लास बिल्डिंग, वकीलवाडी, अशोक स्तंभ इथं जे आहे तर तुम्हाला इथं या, मला भेटा, मी पण तिथं जो अवेलेबल असतो. तिथं तुम्हाला हे पुस्तक जे आहे तर ते आमच्या टीम कडून अवेलेबल करून देण्यात येईल. आणि याच्या माध्यमातून नॉन टेक्निकलची आपल्याला 50ची चांगली तयारी करून घ्यायची, आणि बाकी टेक्निकलला पण मी तुम्हाला येणाऱ्या कालावधीत काही गायडन्स सिरीज वगैरे जे आहेत तर ते अवेलेबल करून देतो. आणि याची जी टेस्ट सिरीज आहे ती पण अवेलेबल आहे, ती पण तुम्ही जॉईन करू शकतात. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.